काय कुठे निघालात? वारीला निघाले. वा वा पंढरपुरात वा. विठ्ठलाच्या भेटीला. तुम्ही कुठे निघालात? आम्ही आपलं असंच ट्रेकला चाललोय. वारी हा सुद्धा एक ट्रेकच आहे बरं का मुलांनो. एकदा करून बघा. अतिशय दिव्य आणि अलौकिक असा अनुभव असतो. आता तिकडे एवढी चेंगराचेंगरी असते, गर्दी असते. तेच तर ना, आजारपणाचा पण धोका असतो. भीती नाही वाटत तुम्हाला? भीती आणि धोका तर माऊली सगळीकडेच असतो. तुम्ही माणसात राहा, वारी सुद्धा माणसाचीच असते. तिथे असला धोका तरी पण आपला पांडुरंग सगळ्याचं निवारण करतो. ट्रेक करताना ज्या निसर्गाचा अनुभव घेण्यासाठी तुम्ही जाता, तो निसर्ग ज्याने चितारलाय त्या विठ्ठलाचं, पांडुरंगाचं दर्शन चित्रकाराचं सुद्धा नको का घ्यायला? तर वारी हा सुद्धा एक ट्रेकच असतो बरं का मुलांनो. आणि सगळे अनुभव घेतले पाहिजे असं म्हणतात की नाही आयुष्यामध्ये, तर वारी हा सुद्धा एक अनुभव आहे. आणि ज्याला शक्य आहे त्यांनी तो घ्यावा, नक्की घ्यावा. वारीमध्ये दिव्य आणि अलौकिक असे अनुभव मिळतात. वेगवेगळ्या वृत्ती प्रवृत्तीची माणसं भेटतात, वेगवेगळे प्रसंग घडतात. त्याचा अनुभव घेणं म्हणजे आयुष्याच्या प्रवासामध्ये सगळे अनुभव घेण्यासारखं असतं. भगवंत भेटत नाही म्हणतात आपण, पण माणसाच्या रूपातच तो विठ्ठल सगळीकडे वावरत असतो. तुम्हालाही घ्यायचा आहे का हा अनुभव? चला तर वारीलाच चला माझ्या बरोबर. बघा अशी ही लोक असतात तिथे. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. यंदा पण विठ्ठलाकडे पावसाचंच मागणं का? हो तर काय करणार दुसरं. यंदाही पावसाने तशीच ओढ दिली. अजून मनासारखा पाऊस पडत नाहीये. साकडं विठ्ठलाकडे नाही तर कोणाकडे घालणार? मग वारीत जाता जाता जिकडे तुला सुपीक जमीन दिसेल तिकडे ह्या घे, ह्या बियांचं रोपण कर. मग दरवर्षी तुला पावसाचं साकडं घालावंच लागणार नाही. घ्या, तुमच्या बिया संपल्या आहेत ना? वारीच्या वाटेत पुरतील इतक्या बिया आहेत. माऊली विठ्ठल 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 विठ्ठल. काळजी नसावी. विठ्ठल 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 विठ्ठल. त्या दोन सद्गृहस्थांनी दिलेल्या बिया संपतच नाहीयेत. अख्ख्या वारीभर पेरल्या.